आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। घोरपडी येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप। उद्घाटनापासूनच पाण्याच्या टाकीत पाणीच नाही, महिलांमध्ये संताप। सुजाण नागरिक बाळासो खरात व बयाजी धायगुडे यांनी प्रकार आणला उघडकीस। कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील खरात, मलमे, सरगर व पुजारी वस्तीतील नागरिकांना सुरक्षित व पुरेसे पाणी मिळावे या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत सन 2010-11 मध्ये RCC पाण्याची टाकी बांधण्यात आली। मात्र या टाकीत उद्घाटनापासून आजअखेर पाणीच न आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे। राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना हा महत्त्वाचा घटक असून प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे शुद्ध पाणी मिळावे हा त्यामागील उद्देश आहे। घोरपडी येथील खरात, सरगर, मलमे व पुजारी वस्तीकरिता शासनाने या योजनेसाठी 45,18,862 रुपये इतका निधी मंजूर केला होता। या निधीतून पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम करण्यात आले। काही घरापर्यंत नळ जोडणी करण्यात आली असली तरी अनेक घरापर्यंत आजतागायत नळ पोहोचलेले नाहीत। योजनेला जवळपास 15 वर्ष उलटून गेली तरी या वस्त्यातील नागरिक पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत। उद्घाटनापासूनच टाकीत पाणी नसल्याचे वास्तव आजही स्पष्टपणे दिसून येत आहे। नुकतीच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मनोज चांदोरे, कनिष्ठ अभियंता अण्णासाहेब पाटील व विस्तार अधिकारी यांनी या कामाची पाहणी केली। यावेळी परिसरातील महिला व नागरिकांनी आजअखेर नळाला पाणी आलेलं नाही अशी स्पष्ट माहिती अधिकाऱ्यांना व पत्रकारांना दिली। यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा संशय बळावला आहे। तत्कालीन सरपंच, कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानी व दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे। वरिष्ठ कार्यालयाकडून संबंधितांवर कारवाई होणार का? तसेच खरात, सरगर, मलमे व पुजारी वस्तीतील नागरिकांचा पाण्याचा दुष्काळ कधी संपणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी कवठेमहांकाळ प्रतिनिधी रामचंद्र कोरे। तानाजी नारायण खरात, गाव घोरपडी। जसं म्हणजे मला कळतंय तसं पाणी नाही ते नाही, पण ह्या 10-12 वर्ष झालं पाईपलाईन होऊन तरी सुद्धा पाणी नाही। किती वर्ष झाले? 10-12 वर्ष झाली। आता तुम्ही कुठलं पाणी प्यायच कुठं वापरताय? विहिरीचं। बरं। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।